श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या सुरू आहे नवरात्र आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला जाणारा असा दिवस म्हणजे ललिता पंचमी. आपल्याला माहीत आहे की पंचमी तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु नवरात्रीमध्ये येणाऱ्या पंचमी तिथीला विशेष असे महत्त्व आहे. ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील एक महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी असते आणि या दिवशी उपांग ललिता व्रत हे केले जाते. हे एक काम्य व्रत आहे. ललिता देवी या व्रताची देवता आहेत. तर अशा या ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एक उपाय करायचा आहे. एका ठिकाणी एक अक्षर लिहायचं आहे आणि हा उपाय कसा करायचा, या उपायामुळे आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती होईल, त्याला अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळतील, तसेच माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल. तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी ललिता पंचमीबद्दल थोडीशी माहिती आपण बघणार आहोत. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती. हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता. या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीची पूजासुद्धा करतात. ललिता देवीसह या दिवशी स्कंद माता आणि महादेवांची शास्त्रानुसार पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणे, उपवास करणे हे अत्यंत फलदायी असते. जीवनामध्ये शांतता व सुखसमृद्धी नांदते. पंचमीच्या दिवशी पूजा आराधना केल्यामुळे देवीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो. ललिता पंचमी हा दिवस सुख आणि समृद्धी प्रदान करणारा दिवस मानला आहे. दक्ष राजाकडून अपमान झाल्यावर दक्षपुत्री सती हिने आपले प्राण त्यागले होते आणि तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेला फिरतात. ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात आणि त्यामुळेच हिला ललिता नावाने ओळख मिळालेली आहे. ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो. ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरतात. सर्व ऋषी ललिता देवीची उपासना करतात आणि त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशाचे चक्र थांबवते. तसेच पुराणात असेही म्हटले आहे की कामदेव भस्म झाल्यावर त्यांच्या भस्मातून एका राक्षसाचा जन्म झाला होता, ज्याला मारण्यासाठी देवीने शिवाच्या हृदयातून ललिता अवतार घेतला. तर अशा आख्यायिका थोड्याशा या ललिता पंचमीच्या बाबतीत आहेत. नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व असले तरी ललिता पंचमीला विशेष असे महत्त्व आहे, कारण ह्या पंचमीची आपण जर पूजा केली तर आपल्याला इच्छिलेले सर्व असे मिळू शकते. विवाहित स्त्रिया म्हणजे ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ज्या नवविवाहित आहेत, तर त्या संतती प्राप्तीसाठी हे व्रत करतात. तसेच विद्यार्थी ज्ञानप्राप्तीसाठी हे ललिता पंचमीचे व्रत करतात. ललिता ही 10 महाविद्यांपैकी एक आहे. ही देवीची जी शक्ती आहे तर ती आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणारी शक्ती मानली आहे. तर आता या दिवशी आपण पूजा कशी करायची हे बघणार आहोत आणि यानंतर आपण आपल्या मुलांसाठी काय उपाय करायचा तर हे पाहूया. या दिवशी सकाळी लवकर उठून ललिता देवीचा जर फोटो असेल तर किंवा कोणत्याही देवीचा फोटो घ्या आणि या फोटोला आपल्याला गंध, अक्षता, फुले अर्पण करून पूजा करायची आहे. नवरात्रीमध्ये देवींना आपण घटी बसवलेलं असतं, त्यामुळे स्नान घालायचं नाही आणि 48 दुर्वा घेऊन त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून या ज्या दुर्वा आहेत तर त्या देवीला अर्पण करायच्या आहेत. तसेच देवीला तिच्या आवडीचा म्हणजे काकडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. काकडीचा नैवेद्य हा देवीला अतिशय आवडतो. आता काकडीचा नैवेद्य काही कारणाने दाखवणे शक्य नसेल तर तुम्ही गुळ, खोबरे किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी आपल्या कुंकवाचा जो करंडा आहे तर त्याच्या झाकणाची पूजा केली जाते. ललिता पंचक स्तोत्र, ललिता सहस्रनामाचे पठण केले जाते. तसेच या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा केले जाते. कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा ही तिथी विशेष अशी मानलेली आहे. आपण आपल्या कुलदेवीला, अन्नपूर्णा मातेला, लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन करू शकतो. तसेच या दिवशी संध्याकाळी ललिता पंचमीची जी कथा आहे तर ती वाचावी किंवा ऐकावी. आता यावर्षी ललिता पंचमी जी आहे तर ती गुरुवारी 19 ऑक्टोबरला आहे. तसेच आपण अजून एका पद्धतीने ही पूजा करू शकतो, ते म्हणजे सकाळी लवकर उठून आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे आणि तेथील वाळू जी आहे तर ती आपल्याला एका बांबूच्या टोपलीत घरी आणायची आहे. या वाळूलाच आपल्याला माता ललिता देवीचं रूप मानायचं आहे आणि पूजा करायची आहे. तसेच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि 28 वेळेला आपल्याला फुले आणि अक्षता या अर्पण करायच्या आहेत आणि तो मंत्र असा आहे: ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य समुत्पन्ना तस्मे दैवे नमो नमः. ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य समुत्पन्ना तस्मे दैवे नमो नमः.
तर हा एक मंत्र आहे. तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला 28 वेळेला फुले व अक्षता अर्पण करायचे आहेत. तुम्ही या दिवशी दिवसभर उपवाससुद्धा करू शकता, रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जी ही वाळू आणलेली आहे तर त्याचं आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तुम्ही 15 मुलींना प्रसादसुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे आपण हे ललिता पंचमीचं जे व्रत आहे तर ते करू शकतो. आता पाहूया की मुलासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे. पंचमी तिथीला सरस्वती पूजन केले जाते. सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे आणि ज्या व्यक्तीवरती सरस्वतीचा आशीर्वाद आहे तर त्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही. त्याला ज्ञान बुद्धी हे भरभरून मिळत असतं आणि ज्या ठिकाणी ज्ञान आणि बुद्धी भरभरून आहे तर त्या ठिकाणी लक्ष्मी ही असतेच. म्हणजे ज्या ठिकाणी सरस्वती माता आहे तर तेथे माता लक्ष्मी तर ही सुद्धा असते. त्यामुळे आपल्या मुलाची प्रगती व्हावी असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. जिथे माता सरस्वती आहे तेथे माता लक्ष्मी ही आपोआप येते. मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका पाटावरती पिवळे कापड अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. तिला गंध अक्षता फूल अर्पण करून तिची पूजा करायची आहे. धूप अगरबत्ती निरंजन लावायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तर आई वडील किंवा त्या मुलाचे कोणीही नातेवाईक किंवा तो मुलगा मुलगी स्वतःसुद्धा करू शकतात. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दर्भाची काडी, जी ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळू शकते. ही नसेल तर तुम्ही सोन्याची तार किंवा चांदीची तार घेऊ शकता. आणि ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत तर त्या ठिकाणीच आपल्याला बसायचं आहे. आणि त्या माता सरस्वतीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला बसा. मूर्ती नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या मुलालाही तेथे बसवायचं आहे. आणि ही जी काडी आहे तर ती मधामध्ये बुडवायची आहे आणि आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवरती आपल्याला एम हे अक्षर काढायचे आहे. आणि हे अक्षर काढताना आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊन काढायचं आहे. एवढाच उपाय करायचा आहे. आता दर्भाची काडी मिळाली नाही तर सोन्याची किंवा चांदीची तार घ्या आणि तीही नसेल तर तुमचं बोट मधामध्ये बुडवा आणि या बोटाने आपल्याला एम हा सरस्वतीचा जो बीजमंत्र आहे, एम आपण एखाद्या मंत्रामध्ये म्हणतो बघा, एम ह्रीम क्लीम, तर त्यामध्ये तो एम हा जो आहे तर तो सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे. तर हे एम अक्षर आपल्याला काढायचं आहे. सरस्वतीचा मंत्र दुसरा जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. हे अक्षर काढल्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा. ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा. तर या मंत्राचा 108 वेळा जप करा. 108 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा करा. जास्तीत जास्त हा प्रयत्न करा की हा जप तुमचा मुलगा किंवा मुलगी करेल, त्यांना करायला लावा. तर ते करत नसतील, काही मुलांना या गोष्टी पटत नसतील तर त्यात तुम्ही स्वतः जरी या मंत्राचा जप केला तरी चालेल. आणि या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला रामरक्षा जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त हा उपाय करताना तुमच्या मुलाला तुम्हाला जवळ बसवायचं आहे. आता जरी तुमचं मूल जरी काही कारणाने लांब असेल शिक्षणानिमित्त वगैरे तुम्हाला हा उपाय करायचा असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला फक्त मग यावेळेला हा जो मंत्र आहे सरस्वती मातेचा तर याचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि माता सरस्वतीची तुम्हाला मनोभावे श्रद्धेने आणि निष्ठेने पूजा करायची आहे. बस फक्त एवढाच उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. फक्त वर्षातून एकदाच ही ललिता पंचमी नवरात्रीमध्ये येत असते. त्यामुळे हा जो दिवस आहे तर या दिवशी आवर्जून आपण आपल्या मुलासाठी हा उपाय नक्की करावा.